नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲज सपोर्ट चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण इयत्ता 12वीच्या इंग्लिश विषयातील रिपोर्ट रायटिंग पाहणार आहोत. रिपोर्ट रायटिंग हा प्रश्न सेक्शन 3च्या क्वेश्चन नंबर 4 मध्ये सब क्वेश्चन सेकंडमध्ये विचारला जातो. हा प्रश्न 4 मार्कासाठी असतो. तर रिपोर्ट कशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जातात परीक्षेत, तर तुम्हाला रिपोर्ट तयार करायला सांगतात की एक्झाम्पलसाठी सांगते की रिपब्लिक डे सेलिब्रेटेड इन युअर कॉलेज किंवा ट्री प्लांटेशन प्रोग्रामचा रिपोर्ट तयार करा, सोशल सर्व्हिस कॅम्प याच्याविषयी रिपोर्ट तयार करा, बँक एम्प्लॉईज ऑन स्ट्राईक याविषयी रिपोर्ट तयार करा. तर काही एक्झाम्पल्स मी हे सांगितले आहेत, कोणतंही एक्झाम्पल येऊ शकतं. तर रिपोर्ट रायटिंग लिहिण्यासाठी कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत ते आज आपण पाहणार आहोत. रिपोर्ट रायटिंग लिहिताना सर्वप्रथम हेडलाईन्स लिहायचे आहेत त्या रिपोर्ट्सचे, आणि हेडलाईन्स हे सिम्पल प्रेझेंट टेन्समध्येच असले पाहिजे. आर्टिकल्स, कंजंक्शन्स यासारखे हे जे आहे ते लिहायचे नाहीत हेडलाईन्समध्ये, आणि हे आय कॅचिंग असले पाहिजे हेडलाईन्स. त्यानंतर ते रिपोर्ट कोठून नोंदवला आहे त्या प्लेसचं नाव आणि डेट आपल्याला मेन्शन करायची आहे, इयर मेन्शन नाही करायचं. त्यानंतर आपल्याला हे जो रिपोर्ट्स आहे तो 2 पॅरेग्राफ्समध्ये लिहायचा आहे. पहिला पॅरेग्राफ असतो त्याला लीड पॅरेग्राफ म्हणतात, आणि सेकंड पॅरेग्राफ असतो तो त्याचा डिटेल्स देत असतो लीड पॅरेग्राफचा. त्यानंतर आपल्याला जो रिपोर्ट्स आहे तो पॅसिव्ह व्हॉईसमध्येच लिहायचा आहे, आणि जे काही कमेंट्स, ओपिनियन्स रायटरचे ह्याच्यात लिहायचे नाहीत, तर दुसऱ्यांचे जे कमेंट्स किंवा जे ओपिनियन्स आहेत ते डबल कोटेशनमध्ये आपल्याला लिहायचे आहेत. तर चला कशाप्रकारे बोर्डाच्या परीक्षेत प्रश्न विचारतात तर पाहूयात एक एक्झाम्पल. प्रिपेअर अ ब्रीफ रिपोर्ट ऑन द टॉपिक ज्वेलरी वर्थ ₹10 lakhs लुटेड. 10 लाखाची जे दागदागिने आहेत ते चोरले गेलेले आहेत, लंपास झालेले आहेत. तर बघूया त्याचा आपण रिपोर्ट कशा प्रकारे तयार करायचा. तर त्याचं एक हेडलाईन्स द्यायचं, ज्वेलरी वर्थ ₹10 lakhs लुटेड. सिम्पल, इट्स अट्रॅक्टिव्ह हेडलाईन्स. सेकंड, ही घटना कोठून घडली आहे तर बोरवली, जानेवारी 22ला घडलेली आहे. डेट आणि त्याचं प्लेस आपल्याला लिहायचं आहे. त्यानंतर इट शुड बी इन 120 वर्ड्समध्ये हा 2 पॅरेग्राफ्स असले पाहिजेत, म्हणजेच 120 शब्दात हा आपल्याला रिपोर्टचं लिहायचा आहे, तरच तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळू शकतात. तर पहिल्या पॅरेग्राफमध्ये काय लिहायचं आहे तर महत्त्वाचं इम्पॉर्टंट फॅक्ट काय आहे, तर चला पाहूयात. ज्वेलर इन अ सायपूर एरिया वॉज रॉब्ड ऑफ ₹10 lakhs worth of jewelry while his servant was seriously injured by 4 assailants last night. तर काय झालंय तर सायपूर एरियातलं ज्वेलर जो आहे ते त्याची 10 लाखाचे दागदागिने लंपास झालेले आहेत, आणि त्याचा जो सर्वंट आहे तो गंभीर जखमी झालेला आहे. कोण तर जे कोण त्याची ज्वेलरी रॉब्ड केलेली आहे त्यांनी त्या सर्वंटला सिरियसली इंजर्ड केलेले आहे. तर ही महत्त्वाचा जो इम्पॉर्टंट फॅक्ट आहे तो पहिल्या पॅरेग्राफमध्ये लिहायचा रिपोर्ट रायटिंगमध्ये नेहमी. अँड सेकंड पॅरेग्राफ बघूया, तर जो फर्स्ट पॅरेग्राफ असतो त्याचं डिटेल्स देणारा असला पाहिजे. हा सेकंड पॅरेग्राफ बघूया. According to police sources, the shopkeeper Mr. Mukesh Kumar of Mukesh Jewelers was in his shop with his servant Nandalal when 4 persons entered the shop. जेव्हा नंदलाल सर्वंटचं नाव आहे मुकेश ज्वेलर्स, आणि नंदलाल जेव्हा त्याच्या शॉपमध्ये होते तेव्हा 4 पर्सन्स शॉपमध्ये आले, आणि त्यांनी काय केलं तर According to the victim, the accused downed the shutter of the shop from inside and threatened them with the choppers. तर ते आत शॉपमध्ये आले आणि त्यांनी काय केलं तर सुरीने त्यांना धमकावलं आणि आतून शटर डाऊन केलं, आत जाऊन शटर तिने डाऊन केलं. त्याच्यानंतर जेव्हा सर्वंट ट्राय टू रेजिस्ट ही वॉज हिट ऑन द हेड, आणि जो नंदलाल सर्वंट होता शॉपमधला तर तेव्हा ज्याने ते प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला तर त्याला देखील डोक्यात त्यांनी गंभीर अशी जखम केली. आणि द रॉबर्स फ्लेड द स्पॉट आफ्टर द क्राईम. हा गुन्हा करून ते दरोडेखोर तिथून पळून गेले, आणि पोलिसांनी हॅव रेजिस्टर्ड अ केस आणि इन्व्हेस्टिगेशन्स आर ऑन. पोलिसांनी ही केस
पोलिसात ही केस नोंदवली गेली आहे आणि तपास सुरू आहे. तर अशा प्रकारे 2 पॅराग्राफ्समध्ये तुम्ही रिपोर्ट रायटिंग करायचं आहे. तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स हे मिळून जातील. हेडलाईन्स आणि कुठूनही घटना घडलेली आहे त्या प्लेसचं नाव आणि डेट्सचं लिहायला विसरायचे नाही. तर बेस्ट ऑफ लक फॉर युअर बोर्ड एक्झाम. थँक यू सो मच अँड डू subscribe the hit the bell icon. Okay, thank you.